नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, केटीएम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आपला राजकीय समाजशास्त्र या विषयातील दुसरं प्रकरण बौद्धिक आधार चालू आहे. यात आपण आतापर्यंत कार्ल मार्क्सचे बऱ्याचशा विचारांचा अभ्यास केलेला आहे. या लेक्चरमध्ये आज आपण राज्यसंस्थेविषयी कार्ल मार्क्सचे काय विचार होते त्याचा आढावा घेणार आहोत आणि त्याच निमित्ताने राज्य ही संकल्पना मार्क्सच्या दृष्टिकोनातून कशी होती ते समजून घेणार आहोत. राज्याची निर्मिती किंवा राज्याची असणारी आवश्यकता या दृष्टीने राज्यविषयक एकही दृष्टिकोन सारखा नाही. तो विविध प्रकारचा आहे. एक विचार असा आहे की राज्य ईश्वर निर्मित आहे, दैवी सिद्धांतावर तो आधारित आहे. दुसरा विचार असा येतो की राज्य म्हणजे काय, तर मानवी कल्याणाचं साधन आहे. तिसरा विचार असा येतो त्यामध्ये की राज्यामध्येच तुम्ही स्वतःचा व्यक्तिविकास साध्य करू शकता. तुम्हाला तुमच्या व्यक्ती स्वातंत्र्याची प्राप्ती जी आहे ती राज्यातच होऊ शकते. चौथा विचार याच्यामध्ये आहे की राज्य इष्टापत्ती आहे. याशिवाय आणखीन एक त्याच्यामध्ये विचार असा आहे की आपल्याला जी अपेक्षा आहे सुव्यवस्थेची, संरक्षणाची, शांततेची, तर हे कार्य राज्याच्याच माध्यमातून होतं. म्हणजे तुम्हाला या गोष्टींची जी काही आवश्यकता आहे त्याची पूर्तता राज्यामध्ये होते. राज्य मोठा पोलीस आहे आणि संरक्षण करणं हे त्याचं कार्य आहे. याशिवाय जसं आपण एका बाजूला आता हे सगळे राज्यांचे उपयोग बघतो आहोत किंवा आवश्यकता बघतो आहोत, त्याच बाजूला राज्य हे नको आहे. काही विचारांच्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर ते अनावश्यक आहे आणि ते नष्ट झाले पाहिजे, त्याला पूर्ण विराम मिळाला पाहिजे, अशा स्वरूपाची सुद्धा मत जी आहे ती राज्य संदर्भात मांडली गेलेली आहेत. राज्यसंस्थेसंबंधी मार्क्सचे विचार पूर्वीच्या विचारवंतांपेक्षा वेगळे आहेत. म्हणजे मार्क्सच्या आधीचे जे विचारवंत होते त्या विचारवंतांनी काहींचं असं म्हणणं होतं की राज्य ही स्वाभाविक संस्था आहे. जसं आपण मनुष्याच्या प्रवृत्तीला स्वाभाविक मानतो, तर त्या प्रवृत्तीमधूनच ही एक स्वाभाविक संस्था जी आहे ती निर्माण झालेली आहे. ती उपयोगी सुद्धा आहे. तिची आवश्यकता जी आहे ती समाजाला खूप आहे. समाजामध्ये अनेक ज्या संस्था आहेत त्या संस्थांनंतर सगळ्यात शेवटी राज्य निर्माण झालं असेल तरी सुद्धा राज्याची आवश्यकता किंवा राज्य त्या सगळ्या संस्थांपेक्षा पहिले आहे, इतकं राज्याचं महत्व आहे. आणि व्यक्तिवादी विचारक याच्यामध्ये असं मानतात की राज्यामध्ये भलेही दुर्गुण आहेत किंवा दोष आहेत, परंतु त्याला एक आवश्यक अशी वाईट गोष्ट म्हणून ते त्याच्याकडे बघतात. अरिस्टॉटलने सुद्धा राज्याची निर्मिती मनुष्याच्या जीवनावश्यक आवश्यकतांची जी आवश्यकता आहे ती पूर्ण करण्यासाठी झाली असून मनुष्याच्या सुखी जीवनासाठी राज्य कायम आहे. आणि परंपरावादी जे विचारक आहेत त्यांनी मनुष्याचा विकास राज्यातच होऊ शकतो आणि राज्यविहीन समाज म्हणजे काय, तर अराजकता आहे. जिथे बळी तो कान पिळी अशी परिस्थिती निर्माण होईल. जे बलवान आहेत, जे सबळ आहेत ते दुर्बलांवर अन्याय करू शकतात. दुर्बलांचंही जगणं मान्य करायचं असेल तर राज्यासारखी संस्था समाजामध्ये आवश्यक आहे. करारवादी जे विचारक आहेत ज्यांचं असं म्हणणं आहे की मनुष्याने सामाजिक कराराच्या माध्यमातून राज्याची उत्पत्ती केलेली आहे, ते असं मानतात की मनुष्याच्या जीवनाच्या आणि संपत्तीच्या रक्षणासाठी राज्य आवश्यक आहे. शांतता आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी राज्य आवश्यक आहे. लास्कीने सुद्धा या संदर्भात असं मत मांडलंय की राज्य विभिन्न संस्थेत सामंजस्य निर्माण करणारी संस्था आहे. मार्क्सला राज्य संस्थेसंबंधित जे पूर्वीचे विचार आपण जे आतापर्यंत पाहिले ते मान्य नाहीयेत. उलट मार्क्स असं म्हणतो की राज्याचा जन्म हा फक्त आर्थिक शोषण करणारा जो अल्पसंख्य वर्ग आहे, अहिरे वर्ग आहे, त्याच्या हिताचं रक्षण करण्यासाठी झालेला आहे. शोषित वर्गाची दडपशाही करणं
हे एक प्रकारे राज्याचं कार्य आहे किंवा तशी दडपशाही करणारी ती संस्था आहे. राज्याचा उद्देश कधीच जनकल्याणाचा नव्हताच किंवा राज्य कधी कल्याणकारी राहूच शकत नाही असं मार्क्सने मत मांडलेलं आहे. कारण राज्य विभिन्न वर्गाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. जनतेच्या विकासासाठी राज्य निर्माण झाले नाही. ती एक शोषण करणारी संस्था आहे. जे आर्थिकदृष्ट्या संपन्न असे वर्ग आहेत त्यांच्या हिताचं रक्षण करणं हाच राज्याचा उद्देश राहत आलेला आहे. राज्य म्हणजे एका वर्गाचे दुसऱ्या वर्गाद्वारे शोषण करणारे यंत्र आहे. श्रमिकांच्या शोषणाची त्यात निश्चित अशी योजना केलेली असते आणि या योजनेच्या माध्यमातून किंवा योजनाबद्धरित्या श्रमिकांचं शोषण या यंत्राच्या माध्यमातून केलं जातं. अशा पद्धतीने राज्याचं स्वरूप मार्क्स मांडतो. म्हणजे राज्य काय अनादी संस्था नाहीये, ती समाजातील वर्गविरोधातून निर्माण झालेली आहे आणि त्याचा उपयोग बहुसंख्याक जी लोक आहेत, जे नाहिरे वर्ग आहेत, गरीब आहेत, दुर्बल आहेत आणि आर्थिक घटकांच्या दृष्टिकोनातून जे मजूर आहेत, कामगार आहेत, त्यांच्या शोषणासाठी त्याचा वापर करण्यात येतो. आणि भांडवलदार जे आहेत ते राज्याचा उपयोग जैसे थे परिस्थिती स्थिर ठेवण्यासाठी किंवा त्यांच्या हितसंबंधाचं रक्षण करणारं शासन ते स्थिर ठेवण्यासाठी राज्याचा उपयोग करतात. राजकीय सत्ता भांडवलदार आपल्या हाती ठेवून सत्तेच्या जोरावर आपले शासन स्थिर करण्याचा प्रयत्न करतात. वर्गविरोध जेवढा तीव्र होईल तेवढ्या प्रमाणात राजकीय सत्ता बळकट होत जाते. अल्पसंख्य असणाऱ्या भांडवलदारांच्या हाती राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अशी सत्ता केंद्रित होत जाते आणि आपली सत्ता स्थिर करण्यासाठी पोलीस, कायदा, धर्मगुरू यांचं सहाय्य होताना दिसून येतं. याशिवाय मार्क्सचं असं म्हणणं होतं की आदिम समाज जो आहे त्यावेळी तर राज्य अस्तित्वात नव्हते. त्यावेळी सर्व लोक आपापली कामं स्वतंत्रपणे स्वेच्छेने करत होते. त्याला त्यांनी प्राथमिक साम्यवाद म्हटलेला आहे. ज्यावेळी कोणतेही वर्ग अस्तित्वात नव्हते, वर्ग नसल्यामुळे वर्ग संघर्ष नव्हता आणि म्हणून राज्याच्या अस्तित्वाची गरजही वाटली नाही. पण जशी वर्गांची निर्मिती झाली तसे संघर्ष निर्माण झाले आणि या संघर्षाला सोडवण्यासाठी राज्य निर्माण झालं. ज्या वर्गाच्या हाती उत्पादनाची साधनं आहेत त्यांनी आपल्या हिताच्या सुरक्षिततेसाठी राज्याची निर्मिती केली. तात्पर्य असं की श्रमिकांचे शोषण करण्यासाठी आणि विरोध करणाऱ्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी राज्याची निर्मिती झाली. मार्क्स आपल्या कम्युनिस्ट मॅनिफेस्टोमध्ये म्हणतो की राज्यातील सरकार म्हणजे भांडवलदार वर्गाचे काम करणारी समिती आहे. अशा प्रकारे राज्य ही शोषण करणारी संस्था आहे असं मार्क्सचं राज्य संस्थेसंबंधी मत आहे. आता राज्याचा उपयोग जो आहे तो समाज विकासाच्या अवस्थेत कसा झाला त्या संदर्भामध्ये सुद्धा मार्क्सने विवेचन केलेलं आहे. म्हणजे समाजाचा जो विकास होतो आहे त्याच्यामध्ये राज्याचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने झालेला आहे. जसं प्राचीन काळ, तर प्राचीन काळामध्ये समाज विकासाच्या आपला जो काही फायदा होता त्या दृष्टीने अल्पसंख्य जो वर्ग आहे त्यांनी राज्याचा उपयोग करून घेतला. प्राचीन काळामध्ये जे गुलाम होते त्यांचं शोषण करण्याच्या उद्देशाने जो स्वामी वर्ग होता त्यांनी राज्याचा उपयोग करून घेतला. त्यानंतर मध्ययुगाचा कालखंड आला. तर मध्ययुगामध्ये राज्य संस्थेच्या माध्यमातून सरंजामशाही स्वीकारली आणि या सरंजामशाही वर्गाने आपल्या फायद्यासाठी संपूर्ण जमीन जी आहे ती आपल्या ताब्यात घेतली आणि तिथे जे श्रमिक कामासाठी ठेवले त्यांची पिळवणूक केली आणि याच्यातनं जे संरक्षण मिळवायचं होतं त्यासाठी त्यांनी राज्याचा उपयोग केला.
असंही मार्क्स म्हणतो की सरंजामदारांना चैन करता यावी यासाठी ही राज्यसंस्था जी आहे ती अस्तित्वात आलेली आहे. यानंतर आधुनिक काळ जो आहे त्या आधुनिक काळामध्ये भांडवलदार वर्ग जो आहे या भांडवलदार वर्गाने स्वतःच्या हितसंबंधाच्या रक्षणासाठी राज्याचा उपयोग करून घेतला. आपल्या हिताचे कायदे पास करणं आणि कामगारांच्या शोषणाचे कार्य राज्यसंस्थेच्या माध्यमातून भांडवलदार करताना दिसून येतात. राज्य शोषक वर्गाचा आधार आहे. भांडवलदार आपल्या इच्छा शासितांवर लादण्यासाठी राज्याचा उपयोग करतात आणि भांडवलशाहीत मानवी जीवनापेक्षा संपत्तीलाच अधिक महत्त्व देण्यात येते. अशा प्रकारे एका विशिष्ट वर्गाच्या हितसंबंधांना सुरक्षित ठेवणारे कायदे समाज विकासाच्या वेगवेगळ्या अवस्थेत राज्याकडून करण्यात आलेले आहेत. म्हणून राज्याला वर्गनिष्ठ स्वरूप बहुसंख्य वर्गाचे शोषण करणारी एक अन्याय संस्था मार्क्स मानतो. भांडवलशाहीत राज्याचे वर्गीय स्वरूप स्पष्टपणे दिसून येते. भांडवलदार आणि कामगार यातील विषमता मोठ्या प्रमाणात दिसून येते. विषमता हे वर्ग कलहाचे मूळ कारण आहे आणि या सर्वांचा परिणाम उत्पादनावर होतो. उत्पादनाचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी वर्ग कलह मिटविण्यासाठी वर्गभेद निर्माण करणारी राज्यसंस्था नष्ट करणं आवश्यक ठरतं. अशा पद्धतीने मार्क्सने राज्यासंबंधीचे आपले विचार मांडलेले दिसून येतात. कार्ल मार्क्सच्या राज्य संस्थेच्या विचारावरील टीका. कार्ल मार्क्सने राज्याला शोषणाचं साधन जे आहे ते मानलेलं आहे, पण मुळात राज्य हे शोषणाचं साधन नाही. मार्क्सच्या राज्यासंबंधी जो दृष्टिकोन आहे तो एकांगी स्वरूपाचा आहे. त्याच्या मते एका वर्गाने दुसऱ्या वर्गाचं शोषण करणारे यंत्र म्हणजे राज्य आहे. राज्याचे खरे स्वरूप त्यांनी कधीच लक्षात घेतलेले नाही. अनेक शासक आपल्या न्यायप्रियतेसाठी, औदार्यासाठी आणि सेवाभावासाठी प्रसिद्ध होते. राज्यसंस्थेबद्दल असे सरसकट विधान करणे बरोबर वाटत नाही. जनतेचं कल्याण करणं हा राज्याचा मुख्य उद्देश असतो. एव्हा त्यासाठीच राज्याची निर्मिती झालेली आहे. याकडे मार्क्सने दुर्लक्ष केलेलं दिसून येतं. त्यानंतर भांडवलदारांच्या हिताचा रक्षण करता नाही. राज्य जे आहे ते भांडवलदारांचंच हितरक्षण करतं. हा सुद्धा विचार मार्क्सचा पटत नाही. कारण लोकशाहीच्या युगात ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांना सत्तेवरून काढण्याचा अधिकार जनतेला आहे. शासनकर्त्यांनी आपल्या सत्तेचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न केल्यास जनता त्यांना धडा शिकवू शकते. लोकमताची भीती शासनकर्त्याला असते. त्यामुळे काही काळ शासनकर्ते जुलूम, जबरदस्ती करू शकतील, पण सर्व काळ त्यांची दडपशाही चालू शकत नाही. आणि आज जनता तेवढी जागृत झालेली आहे. दुसरा या विचारांमध्ये विरोधाभास आढळतो. म्हणजे एकीकडे राज्याला शोषणकर्त्याचा रक्षक म्हणणे आणि साम्यवाद येईपर्यंत राज्याच्या अस्तित्वाचं समर्थन करणं या त्याच्या विचारातील विरोधाभास आहे. ज्या संस्था निरुपयोगी ठरल्या त्या काळाच्या ओघात नष्ट झाल्या. साम्यवादी देशात सुद्धा राज्यसंस्था आवश्यक मानण्यात येते. त्यांचे समर्थन संक्रमण काळाच्या नावाखाली मार्क्सने केले आहे. राज्य जर खरोखर अन्यायकारी असेल तर त्याला मग ताबडतोबच नष्ट करायला हवा. हाच त्याचा एकमात्र उपाय आहे.
त्यामुळे मार्क्सने जे काही राज्यसंस्थेसंबंधी हा जो विचार मांडलाय तो सुद्धा बरोबर वाटत नाही. याशिवाय मार्क्सने असं सांगितलंय की राज्यविहीन समाजाची संकल्पना, आता राज्यविहीन समाजाची ही जी काही कल्पना मार्क्सने मांडली ती सुंदर स्वप्नासारखी आहे. असा समाज केवळ स्वप्नातच साकार होऊ शकतो, प्रत्यक्षात नाही. भांडवलदाराच्या हाती सत्ता असल्यामुळे ते शोषण करतात. कामगारांच्या हाती सत्ता गेल्यानंतर शोषण थांबेल याची हमी त्यांनी कोणत्या आधारावर दिलेली आहे हा प्रश्न सुद्धा अनुत्तरित राहतो. कारण मनुष्य स्वभाव हा सारखाच असतो. ज्याच्या हाती सत्ता असेल तो त्याचा उपयोग करून घेतो, ते कामगार असो किंवा भांडवलदार असो. त्यामुळे एक नियंत्रणकारी शक्ती असणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी राज्य आवश्यक संस्था आहे आणि ही संस्था नष्ट होऊ शकत नाही. त्यानंतर मार्क्सने संक्रमण काळानंतर राज्य नष्ट होईल असं म्हटलेलं आहे. हा संक्रमण काळ किती शतकांचा राहील हे सांगता येत नाही, परंतु वर्तमान काळाचा जर विचार केला तर राज्य नष्ट होण्याची चिन्ह तर अजिबात दिसत नाही. उलट राज्याची आवश्यकता आणि त्याचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. कल्याणकारी राज्यात तर राज्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. जी कामे खाजगी क्षेत्रात चांगली होऊ शकत नाही त्यावर राज्याचे नियंत्रण पाहिजे, त्याचे राष्ट्रीयकरण व्हावे असे मार्क्स म्हणतो. राष्ट्रीयकरणात शेवटी राज्याच्या नियंत्रणाला तो महत्त्व देतो. त्यामुळे ही अन्याय निरुपयोगी संस्था आहे असं म्हणणं योग्य वाटत नाही. पुढची टीका त्यावर आहे की राज्याविषयीचा पूर्वदूषित विचार. मार्क्सला भांडवलशाहीबद्दल तीव्र द्वेष होता. त्यामुळे त्याला सर्व ठिकाणी भांडवलदार वर्गच दिसत होता. राज्यामध्ये देखील जे दोष निर्माण झाले त्याचे दोषारोपण भांडवलदारांवर केले. त्यांच्या विचारात सत्यांश आहे म्हणून ते सार्वत्रिक आहेत असंही नाही. राज्यातील दोष मानवनिर्मित आहे. व्यवस्था बदलली की दोष दूर होतात. त्यासाठी अस्तित्वात असलेली संस्थाच नष्ट करणं म्हणजे रोगावर उपचार करण्यापेक्षा रोग्याला मारणेच झाले. राज्याला नष्ट करण्याचा विचार अतिरेकी स्वरूपाचा असल्यामुळे तो सर्वमान्य होऊ शकत नाही. यातून सुवर्ण मध्य गाठण्याचा प्रयत्न जो आहे तो मार्क्सने केलेला नाही. मार्क्सच्या राज्यसंस्थेसंबंधी विचारांची टीका झाली. त्यामुळे सत्य परीक्षण स्थिती झाकता येत नाही. त्यांचे या बाबतीमध्ये काही विचार अतिरंजित स्वरूपाचे असतीलही, पण त्यांनी राज्यसंस्थेच्या विवेचनाद्वारे जो सिद्धांत मांडला तो मान्यता पावलेला आहे. राज्य हे शोषकांच्या हातातील खेळणं आहे हे निर्विवाद सत्य आहे आणि त्याबद्दल दुमत होण्याचं कारण नाही. त्यांच्या विचारामुळेच समाजामध्ये जागृती निर्माण झाली. शोषित वर्ग आपल्या अधिकाराबद्दल जागृत झाला आणि त्यामुळे त्याचं शोषण थांबले असे जरी नसले, पण जी काही शोषणात वृद्धी होण्याची शक्यता होती ती मात्र कमी झाली आणि शोषक वर्गाला स्वतःच्या अधिकाराची जाणीव सुद्धा या माध्यमातून झाली आणि त्यामुळेच कुठेतरी
त्याने या राज्यविषयक संकल्पनेमध्ये जे आपण आज बघतो आहोत की कल्याणकारी भूमिका जी आहे ती जास्त वाढलेली दिसून येते. त्यामुळे कुठेतरी याच्यामध्ये कार्ल मार्क्सचं सुद्धा योगदान आहे हे नाकारता येत नाही. मार्क्सने कामगारांच्या हुकुमशाही संबंधीचे सुद्धा विचार मांडलेले आहेत. मार्क्सने कम्युनिस्ट मॅनिफेस्टो या ग्रंथात असे स्पष्ट केले आहे की साम्यवादाच्या क्रांतीचे पहिले पाऊल म्हणजे कामगार वर्गाला शासनकर्ता वर्ग बनवण्याचा प्रयत्न करणे होय. कामगार वर्गाची हुकुमशाही म्हणजे साम्यवादी नाही ही गोष्ट स्पष्टपणे समजून घेणं आवश्यक आहे, कारण यामुळे बराच गैरसमज होण्याची शक्यता आहे. मार्क्सच्या मते कामगार वर्गाची हुकुमशाही म्हणजे साध्य नाही तर साम्यवादी व्यवस्था निर्माण करण्याचं ते एक साधन आहे. मग साध्य काय आहे याचे उत्तर देताना तो म्हणतो की ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे प्राप्त होणे हे सामाजिक तत्व असलेल्या नवीन समाजाची स्थापना करणं हे साध्य आहे. साध्य प्राप्त करण्यासाठी एक माध्यम म्हणून कामगार वर्गाच्या हुकुमशाहीचा वापर केला जाईल. अशा प्रकारे कामगार वर्गाची सत्ता ही तात्पुरती अवस्था आहे. समाजवादी समाजरचना स्थापन झाल्यानंतर कामगार वर्गाच्या हुकुमशाहीची आवश्यकता राहणार नाही. कामगार वर्गाची हुकुमशाही केवळ क्रांतीद्वारेच प्रस्थापित होऊ शकते यावर मार्क्सने भर दिलेला आहे. कामगारांची क्रांती म्हणजे भांडवलदारांविरुद्ध उभारलेली चळवळ आहे आणि ही क्रांती दोन ध्येय साध्य करण्यासाठी करण्यात येईल. पहिलं ध्येय समाजाचे भांडवलदारी स्वरूप नष्ट करणं, दुसरं जुन्या सामाजिक, राजकीय आणि वैधानिक अशा सर्व संस्था बदलणं आणि त्यांच्या जागी नवीन संस्थांची निर्मिती करणं. कामगार या क्रांतीला आपला उद्देश साध्य करण्यासाठी जास्त काळ लागणार आहे. साम्यवादी समाजाकडे जाण्यासाठी लागणाऱ्या काळाला मार्क्सने संक्रमण काळ असं म्हटलेलं आहे. मग हा संक्रमण काळ किती राहील याबद्दल अंदाज करणं चुकीचं होईल. हा काळ जो आहे फार दीर्घ स्वरूपाचा देखील असू शकतो, कारण साम्यवादी व्यवस्थेत राज्य राहणार नाही आणि राज्य एकाकी नष्ट होणं कठीण आहे. त्यामुळे संक्रमण काळ प्रदीर्घ स्वरूपाचा राहणं स्वाभाविक आहे. संक्रमण काळात शासनाचे स्वरूप कामगार वर्गाच्या हुकुमशाहीचे राहील आणि कामगारांचा जो काही प्रश्न आहे म्हणजे कामगार वर्गाची हुकुमशाही जी आहे ती काही महत्त्वाची कामं जी आहे ती या निमित्ताने पार पाडेल. म्हणजे जसं उत्पादनाची सर्व साधने समाजाच्या मालकीची करणं, कामगारांना राजकीय सत्तेच्या पदावर बसवणं, राज्यातील क्रांतीला विरोध करण्याचा जे गट विरोध करतात त्यांना नष्ट करणं, भांडवलशाही नष्ट करणं, अशा प्रकारे शासनाने खाजगी नफा आणि शोषण बंद करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याशिवाय या संक्रमण काळातील आर्थिक धोरण स्पष्ट करताना मार्क्स म्हणतो की जो कामगार काम करणार नाही त्याला म्हणजे जे काही त्याचं मोबदला आहे तो त्याला मिळणार नाही. याचा अर्थ असा की जेवढे श्रम मनुष्य करेल तेवढ्याच प्रमाणात त्याला उत्पन्न होईल. या सिद्धांताला लक्षात घेऊन आर्थिक धोरण निर्धारित केलं जाईल आणि याचा परिणाम असा होईल की कालांतराने व्यक्तीला आपल्या शक्तीला अनुसरून काम करणे आणि त्याच्या आवश्यकतेनुसार प्राप्ती होण्याची अवस्था निर्माण होईल. या अवस्थेत
शासनाचे कार्य सत्ता गाजवणे किंवा सत्तेचा वापर करण्याचे जो काही हेतू जो आहे तो या निमित्ताने राहणार नाही. हळूहळू राज्याची सत्ता क्षीण होऊन त्यानंतर कालांतराने राज्य नष्ट होईल आणि खऱ्या अर्थाने राज्यविहीन आणि वर्गविहीन समाजाची निर्मिती होईल आणि हाच खरा साम्यवाद राहील.